गुहागर पोलीस ठाणे येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने खरे ढेरे महाविद्यालय गुहागर येथील महाविद्यालयीन युवक आणि युवतींनी गुहागर पोलीस ठाणे बाहेरील परिसरात पथनाट्य सादर करून अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम याबाबत जनजागृती केली। तसेच अंमली पदार्थाचे सेवन करूच नये याकरता उपस्थितांना पथनाट्यातून आवाहन केले। सदर पथनाट्य दरम्यान गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, खरे ढेरे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रामेश्वर सोळंके, माजी सैनिक सुनील जाधव, गणेश किरवे, शिक्षक अधिकारी, अंमलदार तसेच गुहागर तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित होते। मादक पदार्थापासून दूर राहा आणि स्वप्नांना आकार द्या। मद्यपान करून मिळेल मज्जा, पण आरोग्याची होईल सज्जा। आज नाही आत्ता दारू करा बेपत्ता, मद्यपान करतील जीवाने नसते। जर घ्याल बाटली साफ करा आयुष्याची लागेल बाटली। प्रत्येकाने ओळखलं पाहिजे, एखादा आपला सहकारी, एखादा मित्र, आपला नातेवाईक असं कुठल्या अंमली पदार्थाच्या सेवनाला लागला असेल तर त्यापासून परावृत्त करून त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे। त्यासाठी सर्वांनी आपण एकत्रितपणे हे सर्व प्रयत्न करणं आवश्यक आहे। हा वेळ कुठेही आता स्थानिक लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आहे, त्याचं गांभीर्य वाढण्यापूर्वी त्या गोष्टीला कंट्रोल केलं पाहिजे। त्या अनुषंगाने तुम्हाला काही माहिती असेल, कोणत्या गोष्टीची जागृती करत असेल तर त्यासाठी पोलिसांना तुम्ही त्यांना माहिती दिलं पाहिजे, त्यावर आंतरिक कारवाई करून आज सर्वांनी इथे आपले सर्व आपले गुहागरवासी विद्यार्थी यांनी इथे येऊन जो पथनाट्य सादर केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।